हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत की सर ॲडमिशन फॉर्म भरून 10 दिवस झालेत, 15 दिवस झालेत, परंतु अजून सुद्धा आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला नाही, व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहेत. अशा अनेक प्रकारचे प्रश्न विद्यार्थी फोन करून व्हॉट्सअपवरून विचारत आहेत. त्या पलीकडे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर कास्ट व्हॅलिडिटी अजून सुद्धा आमच्याकडून अपलोड होत नाहीये, नीट स्कोअरवरती ॲप्लिकेशन करत असताना काही गोष्टींची अडचण येत आहे ज्यामध्ये आमचा नीटचा स्कोअर येत नाही. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण मागील 10 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. खात्रीशीर प्रामाणिकपणे सर्व्हिस देणं हे आपलं कर्तव्य म्हणून आपण मार्केटमध्ये एक उत्तुंग मार्गदर्शक म्हणून पुढे येत आहोत. त्याही पलीकडे तुम्ही सर्वजण शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जो प्रतिसाद देतात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे ऋण व्यक्त करतो, कारण आपलं चॅनल दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती घेणार आहोत तर ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी जर तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरला असेल आणि अजून सुद्धा तुमचं फॉर्म जर अप्रूव्ह झालेलं नसेल तर काय करायचंय याविषयीची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याही पलीकडे तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही नीटवरती जर अप्लाय करत असाल तर त्याच्यासाठी काय अडचण आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत परंतु व्हेरिफिकेशन केल्यानंतर काही स्क्रुटिनीमध्ये काही अडचण दाखवत आहे याविषयी काय केलं पाहिजे ती सर्व रणनीती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रामुख्यानं व्हेरिफिकेशनसाठी मला तुम्हाला काय गोष्टी सांगायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण जे जाणून घेणार आहोत. यामध्ये आता व्हेरिफिकेशन पेंडिंग असण्याची महत्त्वाची कारणं काय काय आहेत ते आपण बघूयात. ही व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होईल तर जी आवश्यक कारणं आहेत किंवा कशामुळे व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे त्यावरती आपण प्रकाश टाकूयात. त्यानंतर पुढील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर काय केलं पाहिजे, बरोबर आहे. नंतर कोणती कागदपत्र तपासली जातात जे की व्हेरिफिकेशन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्ही काय काळजी घेतली पाहिजेत. त्रुटी कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा आता जर पेंडिंगमध्ये आहे किंवा होल्डमध्ये तुमचा फॉर्म आहे तर ते दुरुस्त कशा पद्धतीने केलं जाईल यावरती सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहे. व्हेरिफिकेशनसाठी किती वेळ लागू शकतो आणि याविषयीची सर्व प्रक्रिया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून मला ही गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची आहे की आपण मागील 10 वर्षापासून या प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, फार्मसी, व्हेटरनरी आणि फिजिओथेरपी याविषयी इत्यंभूत माहिती मागील 10 वर्षापासून प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या मनात असलेलं कॉलेज मिळवून देण्यासाठी, त्याही पलीकडे शिष्यवृत्ती अर्ज असतील, विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिष्यवृत्ती मिळतात या सर्वच बाबीची इत्यंभूत माहिती आपण विद्यार्थ्यांना देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी जर यावर्षी फॉर्म भरला असेल तर तुमचं पेंडिंग अजूनपर्यंत व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे आणि फॉर्म तुमचा अप्रूव्ह नाही तर यासाठी काय करायचंय याविषयीची आपण चर्चा करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा की व्हेरिफिकेशन पेंडिंग असण्याचं आवश्यक कारण काय काय आहेत. तर या ठिकाणी बघा की ॲप्लिकेशन फॉर्म हे डे बाय डे वाढत चाललेले आहेत. आतापर्यंत 18,700 पर्यंत फॉर्म आले आहेत, ते सुद्धा आपण बघूयात. तर व्हेरिफिकेशन एजन्सी टप्प्याटप्प्याने व्हेरिफिकेशन करत असतील, त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे फॉर्म हे अप्रूव्ह होतात. आता काय करायला पाहिजेत, व्हेरिफिकेशन अप्रूव्ह करण्यासाठी तुम्ही आम्ही कोणीही काय करू शकत नाही. एजन्सीकडे जशा पद्धतीने फॉर्म येतील त्या पद्धतीने फॉर्म अप्रूव्ह होतात आणि पुढे जातात. पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती कागदपत्र व्हेरिफिकेशनमध्ये तपासली जातात तर तुम्ही अपलोड केलेली सर्वच कागदपत्र व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तपासली जातात. परंतु प्रामुख्यानं तुमच्याकडे असलेले कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यावर असलेले MRC नंबर, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यावरचा आणि कास्टवरचा नंबर हे दोन्ही व्हेरिफिकेशन व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघितलं जातं. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचा दाखला आता सध्या लागत नाही परंतु AG सर्टिफिकेट, शेतकरी असल्याचा दाखला, त्यानंतर 7/12 उतार व्हॅलिड आहे का, ही सर्व बाबी इत्यंभूतरित्या त्या ठिकाणी तपासल्या जातात. आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय सर, या त्रुटी कशा दुरुस्त केल्या जातील. म्हणजेच काय, आम्ही फॉर्म भरलाय त्या ठिकाणी आमच्या स्क्रुटिनीमध्ये व्हेरिफिकेशन झालंय परंतु त्या ठिकाणी प्रामुख्याने दाखवले जाते की कास्ट सर्टिफिकेट इज नॉट अपलोडेड, व्हॅलिडिटी रिसिप्ट इज अपलोडेड बट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज नॉट अपलोडेड, सो व्हॉट कॅन आय डू. तर ते त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुढे ग्रीव्हन्स ॲड्रेसल या ठिकाणी पोर्टल सुरू होईल. मग ते कधी सुरू होईल सर, तर त्याचं अजून शेड्यूल आलं नाहीये. रिझल्ट्स अनाउन्समेंट उशिरा झाल्यामुळे त्या ठिकाणी पुढची जी प्रक्रिया आहे त्याचं शेड्यूल आलेलं नाहीये, म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये ग्रीव्हन्स सुरू होईल. त्यावेळेला तुमच्याकडे जी काही कागदपत्रांची त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता तुम्ही करू शकतो. आता यासाठी किती वेळ लागू शकतो सर, तर आता ॲडमिशन प्रक्रियेची 25 तारीख शेवटची आहे. त्यानंतर पुढे पुन्हा 15 ते 20 दिवस आपल्याला ॲडमिशनसाठी डेट वाढून मिळू शकते. यासाठीची जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही समजून घ्या की प्रामुख्यानं व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर कागदपत्र जी महत्त्वाची तुम्ही अपलोड केली ती सर्व व्हेरीफाईड होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं काय विद्यार्थी विचारतात सर,
माझ्या याच्यामध्ये मी अपलोड तर केलेले होते, परंतु डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्रुटीमध्ये दाखवत आहेत व्हेरिफिकेशनमध्ये, मग काय केलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड केले नसतील तरच त्या ठिकाणी त्रुटीमध्ये डॉक्युमेंट्स येतात. आता काही विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरवरचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी त्रुटीमध्ये येतात. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, जर क्वेश्चन मार्कमध्ये असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्रुटीमध्ये येतात. तर ग्रीव्हन्स रिड्रेसलमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स जोडू शकतात. आता या सर्वाचं उत्तर मी एका सिंपल स्लाइडमध्ये तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो. व्हेरिफिकेशन पेंडिंग काय, बरोबर? व्हेरिफिकेशन पेंडिंग काय, तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सीईटी सेलवरती जर तुम्ही गेलात आणि तुम्ही जर लॉग इन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सेशन इयर सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला दिसतं की 2026 अंडर ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस हे सीईटी सेलची तुम्हाला पोर्टलवरती माहिती दिसते. ॲप्लिकेशन काउंट आहे बघा 18,749. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा स्क्रीन हे करून तुम्हाला दाखवतो की 18,749 हे आत्ताच्या घडीपर्यंतचे आलेले ॲप्लिकेशन आहेत. किती ॲप्लिकेशन आहे? ॲप्लिकेशन काउंट 18,749. आता ते पेंडिंग काय त्याचं कारण आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा हे आलेले ॲप्लिकेशन आहेत. अप्रूव्ड ॲप्लिकेशन फक्त 5,634 पिक्चर तुमच्या लक्षात आला असेल. असं का होतंय? तर अप्रूव्ड विथ अपडेट्स जे काय तुमचे अपडेट्स आहेत त्यापैकी फक्त 2,586 फॉर्म ॲप्लिकेशन अप्रूव्ड झालेले आहेत. आणि त्यानंतर जे ऑनहोल्ड ॲप्लिकेशन आहेत, ऑनहोल्ड ॲप्लिकेशन आहे 1,669. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्या की भरलेल्या 18,779 ॲप्लिकेशन पैकी 18,749 ॲप्लिकेशन पैकी फक्त 5,600 अप्रूव्ड झालेत, बट अपडेट्स आहेत फक्त 2,500 ॲप्लिकेशन अपडेट झालेले आहेत. त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर ॲप्लिकेशन स्क्रुटनी होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारू नका, सर माझं फॉर्म भरून 10 दिवस झालेत, 15 दिवस झालेत, तरी सुद्धा अजूनपर्यंत व्हेरिफिकेशन पेंडिंग काय, तर त्याच्या मागचे महत्त्वाची कारणं आहेत. आता तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सर त्या ठिकाणी जर त्रुटीमध्ये येत असेल की आमचं जे रिमार्क आहे, त्या रिमार्कमध्ये सर डॉक्युमेंट्समध्ये काय त्रुटी आहेत किंवा त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आमचे ऑन होल्ड आहे, तर या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? ऑन होल्ड असेल तर नक्कीच तुमचे जे काय डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा आणि ग्रीव्हन्समध्ये तुम्ही अपलोड करायचे आहेत. आता ग्रीव्हन्स पोर्टल सुरू व्हायला आणखी 15 ते 20 दिवसाचा वेळ आहे. तुमच्या काही डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी त्रुटी दाखवत आहे, समजा अपलोड युअर रिसेंट 7/12, बरोबर आहे. एक एक्झाम्पल आपण पाहतोय, अपलोड रिसेंट 7/12 जर म्हटलं तर त्या ठिकाणी डेट बघा की 10 एप्रिल 2026 नंतरचा तुमचा 7/12 असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तो 7/12 बरोबर आहे का ते बघा आणि त्यानंतर तो आत्ता तुम्ही ग्रीव्हन्समध्ये अपलोड करायचा. आत्ता काहीही करू शकत नाही, ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये तुम्ही अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्या की जे जे काय तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी येत आहेत, फॉर्म व्हेरीफाईड होत आहेत, फॉर्म व्हेरीफाईड विथ अपडेट जर म्हटलं तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु काय त्रुटी जर असतील विद्यार्थी मित्रांनो तर त्या प्रामुख्याने दुरुस्त करण्यासाठी ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या स्क्रीनमध्ये दाखवलं की 18,749 ॲप्लिकेशन आहेत, पैकी फक्त 4,500 ते 5,000 आत्ताशी अप्रूव्ड झालेत. त्यामुळे दिलेल्या वेळेनुसार फॉर्म स्क्रुटिनी होणार आहेत, वेळ मिळणार आहे. याही पलीकडे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला आवाहन करायचं की शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंग बॅच रन करतो. आपली बॅच पूर्ण झालेली आहे. काही विद्यार्थी अजून सुद्धा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर पुढची प्रक्रिया ज्यामध्ये तुमचं फॉर्म अप्रूव्ड करून घेणे, म्हणजे तुमची ग्रीव्हन्समध्ये काय त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करणे, त्या पलीकडे तुम्हाला योग्य आणि तुमच्या मेरिटनुसार कॉलेजची लिस्ट तयार करून तुम्हाला राऊंड वाईज प्रेफरन्सेस फिलअप करून देणे, त्या पलीकडं तुम्हाला कॉलेज ॲडमिशन, राऊंड कोटा, स्पॉट राऊंड कोटा, मॅनेजमेंट कोटा, त्यानंतर स्कॉलरशिप, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण काउन्सिलिंग बॅचमध्ये विद्यार्थ्यांना देत आहोत. तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर लगेच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि काउन्सिलिंग बॅच जॉईन करा. नॉमिनल अमाऊंट आहे परंतु तुमचं भविष्य त्या ठिकाणी, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म कॅफेवाल्याकडून म्हणा किंवा घरी भरल्यामुळे फॉर्म चुकलेले आहेत, ज्याद्वारे तुमचं ॲग्रिकॉस होण्याचं आणि कृषी अधिकारी होण्याचं स्वप्न या ठिकाणी थांबू शकतं. तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, कारण आपलं प्रेम आमची जबाबदारी वाढवत आहे. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.